विद्येचे माहेरघर भिडेवाडा होते एक पुण्यनगरी ठिकाण, देशाचे होते ते स्त्री शिक्षणाचे मूळ स्थान. पुण्यनगरीचा अभिमान बनले ते इतिहासाचे पान. सन 1848 मधील त्यास लाभला पहिला मान. पुरुष प्रधान वृत्तीला झुगारून सावित्रीने दिले वरदान. दांभिकतेला तिरस्काराला अन अवहेलनेला डावलून देशाच्या इतिहासातील नोंदले इथे सोनेरी पान. पारतंत्र्याला गाडण्या आरंभला इथे पहिला स्त्री शिक्षणाचा प्रारंभ छान. जिच्या नशिबी होते केवळ चूल नि मूल, स्त्री जन्मात होता घोर अंधार. तिने केला पक्का निर्धार, ज्योतिरावांचा लाभला आधार. आद्य क्रांतीवीर लहुजी साळवेंनी दिले संरक्षण, भिडेवाडा पुण्यनगरीचे मध्यस्थान. इतिहासाने नोंदविले स्त्री शिक्षणाचे प्रथम उगम स्थान. सावित्रीचा पाहून निर्धार, हातीमाने ही दिले झोकून. चिखल फेकीस न जुमानता, आरंभला इथे यज्ञ विद्यादान. भिडेवाड्यास लाभला देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा मान. परिवर्तनाची नांदी ही ठरली राष्ट्राच्या विकासाची शान. सावित्रीच्या जिद्दीने एकवटले नारी शक्तीचे आवाहन. देश स्तरावर वाहू लागले समानतेचे वारे, समाजाचे रूप पालटले सारे. सुचेता कृपलानी बनल्या प्रथम महिला मुख्यमंत्री. युनोसभेच्या अध्यक्षांची धुरा वाहिली नायडू सरोजिनींनी. उच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश बनल्या ॲनी चंडी. पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी. अंतराळवीराचा प्रथम महिला मान कल्पना चावलाच्या हाती. प्रथम महिला IPS बनल्या किरण बेदी. पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई बसल्या सर्वोच्च पदी. अशा या सावित्रीच्या लेखी विराजमान होऊ लागल्या उच्चपदी. वळून पाहता सावित्रीच्या कार्याची चळवळीची येते सर्वांना प्रचिती. सलाम सावित्रीच्या कार्याला, ज्योतिरावांच्या आधार साथीला. लहुजींच्या संरक्षण वृत्तीला, सलाम फातिमाच्याही योगदानाला. त्रिवार नमन माझे त्या प्रथम स्थानाला, भिडेवाड्याला भिडेवाड्याला. पुण्यनगरीच्या अशा या विद्येच्या मातृस्थानाला, शीघ्र उज्ज्वल भाग्य लाभू दे अशा राष्ट्रीय स्थानाला, अशा राष्ट्रीय स्थानाला. लढाई ज्ञान दानाची जतन करतो भिडेवाडा. लढाई ज्ञान दानाची जतन करतो भिडेवाडा. मनाचा धीर खचल्यावर कसा रडतो भिडेवाडा. फिराला हात माईचा सळा माती पायाला. उजळला दीप गाभारी मनी हसतो भिडेवाडा. उजळला दीप गाभारी मनी हसतो भिडेवाडा. उभारी देत ज्योतिबा मना खंबीर कलसाऊ. उभारी देत ज्योतिबा मना खंबीर कलसाऊ. करू क्रांती मुलींसाठी मनी स्फुरतो भिडेवाडा. करू क्रांती मुलींसाठी मनी स्फुरतो भिडेवाडा. सखी त्या फातिमा बीने दिले रे ज्ञान मोलाचे. सखी त्या फातिमा बीने दिले रे ज्ञान मोलाचे. सगळ्यांच्या पालनाते हे मनी फुलतो भिडेवाडा. सगळ्यांच्या पालनाते हे मनी फुलतो भिडेवाडा. भटांनी डाव रचला त्या चिखल गोटेच माईवर. भटांनी डाव रचला त्या चिखल गोटेच माईवर. लहुंजीच्या बळालाही मनी पूजतो भिडेवाडा.
बहिणीच्या दळालाही मनी पूजतो भिडेवाडा. मिळाली लेक लाडाची विचारी प्रश्न देवाला. मिळाली लेक मुक्ताई विचारी प्रश्न देवाला. कुठे धर्मात आम्ही रे मनी भिजतो भिडेवाडा. कुठे धर्मात आम्ही रे मनी भिजतो भिडेवाडा. मिळाली लेक मुक्ताई विचारी प्रश्न देवाला. मिळाली लेक मुक्ताई विचारी प्रश्न देवाला. कुठे धर्मात आम्ही रे मनी भिजतो भिडेवाडा. किती संघर्ष सोसावा समाजाच्या भल्यासाठी. किती संघर्ष सोसावा समाजाच्या भल्यासाठी. कुणा जाणीवही नाही मनी पुरतो भिडेवाडा. कुणा जाणीवही नाही मनी पुरतो भिडेवाडा. आणि शेवटचा शेर की मनाला धीर आला बघ तयांनी मान्य केल्यावर. मनाला धीर आला बघ तयांनी मान्य केल्यावर. उभारा स्मारकाला या सुखी होतो भिडेवाडा. उभारा स्मारकाला या सुखी होतो भिडेवाडा. लढाई ज्ञानदानाची जतन करतो भिडेवाडा. मनाचा धीर खचल्यावर कसा रडतो भिडेवाडा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे जागर ज्ञानमुक्तीचा. यातनांना सोसले अंतरी. यातनांना सोसले अंतरी. झेलून अंगावरी सदा. साक्षीदार मी खात पर्वाचा. लपवून अश्रू झुंजलो सदा. लपवून अश्रू झुंजलो सदा. वावडे कसे सत्याचे. वावडे कसे सत्याचे. प्रकाशही इथे वेठीला. शोधताना शौर्य अंधारी. कोंब येती काळोखाच्या कुशीला. कोंब येती काळोखाच्या कुशीला. सत्य शोधण्या एक मुसाफिर. सत्य शोधण्या एक मुसाफिर. लढण्या रणांगणी जाती. सत्य शोधण्या एक मुसाफिर. लढण्या रणांगणी जाती. ज्योती ती वात सावित्री. थावली मशाल घेऊन हाती. जागर झाला ज्ञानमुक्तीचा. लहुजींनी फातिमाची साथ झाली. भिडेवाडा उभा ठाकला संघर्षाला. स्त्री मुक्तीची पहाट झाली. पाठीशी उभी पुण्याई साऊची. फाडून बुरखे बहुरंगाचे. प्रार्थनी पिऊन प्याले विषाचे. उभा राहतो बुलंद वाडा चिरेबंदी. उभा राहतो बुलंद वाडा चिरेबंदी. धन्यवाद. माझ्या कवितेचं नाव आहे वाड्याची शाळा. घराचा वाडा वाड्याची शाळा. झालं ज्ञानाचं मंदिर. त्या माय माऊलीच्या पुण्य पावलानं झाला माया बहिणीचा उद्धार. शिव्या शाप दगड धोंडे अंगावर झेलले. सोसून कष्ट हाल अपेष्टा नाही कुणाला जुमानले. पाजून आम्हा वाघिणीचं दूध केलं जागर. घराचा वाडा वाड्याची शाळा. झालं ज्ञानाचं मंदिर. लहान थोरा काय काय सांगू. लहान सवरा काय सांगू. कोणी कोणी छळलं. पाहून त्या माऊलीचा त्याग स्मरण मलाही चढलं. एती शहारे अंगावर घाव कसे कसे तिने पिले. खडून फळा खुर्चीना टेबल पाती धरणीला बनविले. जन्मोजन्मीचा आमचा केला दूर अंधार. घराचा वाडा वाड्याची शाळा. झालं ज्ञानाचं मंदिर.
शिकून शिकून सगळे मोठे मोठे झाले साहेब, गेल्या माई गेले ज्योतिबा सगळे झाले गायब, दुर्लक्ष माझ्या नशिबी आले झाला कोराडा, 2.25 शतकानंतर विलीन होतोय स्मारकात भिडेवाडा, ओन जमीन दोस्त झाला भला मोठा ढिगार, घराचा वाडा वाड्याची शाळा झालं ज्ञानाचं मंदिर. धन्यवाद. आपण आपला सत्कार स्वीकारावा सर. यानंतर पुढच्या 5 कवींना मी पाचारण करते आहे. रविकुमार सोमा जाधव, हेमलता प्रदीप गीते. पुढच्या लोकांनी ज्योत क्रांतीची भिडेवाड्यात शाळा काढून शिक्षण दिले स्त्रियांसाठी, प्रणाम हात जोडणे ज्योतिबा सावित्री तुमच्यासाठी. महात्मा ज्योतिबाच्या जीवनात सावित्री पणती झाली. 1848 साली भिडेवाड्यात क्रांतीची ज्योत पेटली. वनवा पसरला क्रांतीचा, सारीकडे हाहाकार माजला. शतकांच्या रूढी परंपरेचा जोडून कोळसा झाला. वर्षाव केला शेण चिखलाचा, कारंजा सम अंगावर झेलला. उद्धार करण्यात स्त्रियांचा अंतकरणात दीप पेटला. ज्योतिबांची होऊन सावली, घरचा उंबरटा ओरडला. पुण्याच्या भिडेवाड्यात सकाळी ज्ञानाचा प्रकाश पडला. भिडेवाड्याला आनंद झाला मुलींची गाणी ऐकून. सावित्री फातिमाची शाळा घेतली हृदय भरून. स्त्रियांच्या जीवनाचा उद्धार ज्योतिबा सावित्रीमुळे झाला. नाही फिटणार उपकार सोन्याचा करुणी तुला. क्रांतीज्योती सावित्री शोभली, शान वाढली देशाची. 52 कशी काव्य फुली निर्मिली, देवता होऊन त्याची. वस्तात लहूजी साळवे पाठीरागा धावून आला. त्यांचे स्मरण करावे पाहताना मुलींची शाळा. चिरंतन राहती हृदय मंदिरी, कुस्ती न त्या कोणी. बुधवार पेठ भिडेवाडा पुण्यनगरी, ज्योतिबा सावित्रीच्या आठवणी. ज्योतिबा सावित्री जाण्याने भिडेवाडा पोरका झाला. विजय वडवेरावांच्या लेखणीने भिडेवाडा पुन्हा बोलला. जागतिक दर्जाचे स्मारक भिडेवाडा शोभून दिसेल. ज्योतिबा सावित्रीचा फलक भारतरत्न सन्मानाने शोभेल. भिडेवाड्याच्या संघर्षाची गाथा स्फूर्ती देते जीवनी. रविकुमार नमितो माथा, दोन्ही कर जोडून. धन्यवाद. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मी भिडेवाडा. कुलूप बंद होता होता जमीन दोस्तच मी झालो. रचना भिडे तात्यांचा आहे निर्भीड मी भिडेवाडा. तात्यांसारखाच भाऊ वस्ती मागे फुलेवाडा आणि विश्रामबाग वाडा. आज आले आहे मला गहिवर ओथंबून. बोलतो आहे मी, हो बोलतो आहे मीच मौन तोडून. जमली जेव्हा बुद्धिमत्तांची मांदी आली, माझ्याच नूतनीकरणाची योजना झाली. सांगतो आज मी तुम्हास निक्षून, रूप पालटेल वरवरचे. आत्मा माझा चिरंतन गुण गाईन तो ज्योती सावित्रीचे. पोरी आज शिकलीस तू, कविता वाचतेस इथे. पोरी आज शिकलीस ग तू, भिडलीस आकाशाला. पण पाय पहाग तुझे, सोडू पाहताय का जमिनीला. समर्थ जिजवेशा तुझी पेलते आहे आव्हानांना. विसरते आहेस का ग तू मातीतील मुळांना. अगो वेडाबाई पुण्यफळ होते येथे ज्योती सावित्री. लढा दुर्दम्य देऊन त्यांनीच आणली शिक्षणाची गंगोत्री. काळ होता ग तो लक्ष्मीबाईंच्या लढ्याचा, क्रांतिकारकांच्या जळजळीत उठावाचा. अगं सत्ता पालटतात, राजकारणी बदलतात, क्षुद्र आणि स्त्रियावरील अन्याय कुठे ग मिटतात. आणि जाणीवच नसेल जर अन्यायांची, तर दारिद्र्य अज्ञान मुजलेले भेट जणू ती पाचवीची.
झाले असेच विचार मंथन ज्योती आणि मित्रांचे, रामबाण उपाय त्यावरील महत्व पटले स्त्री शिक्षणाचे. काटकीचा पेन आणि मातीच्या कागदांनी सावित्री सगुणाला शिकविले ज्योतिबांनी. अहमदनगरच्या फरेरा मॅडम कडून प्रशिक्षण घेतले, नॉर्मल स्कूलच्या मिचेल मॅडम कडून. दवंडी पिटवली धोंडीबाने, फुलेवाड्यात सभा झाली. सगळ्याच जाती धर्मांच्या मुलींसाठी शाळा उघडली. हो हो, मुलींसाठीच पहिली शाळा. भीती पालकांची, ख्रिस्ती धर्मांतराची, फिरली दारोदारी सावित्री, खात्री पटविले तिने त्यांची. शिक्षणाच्या ओढीने घेऊन आले लोक चिमुरडीला, येऊन शाळेत मोकळे केले तिच्या पोतडीला. खाऊ खेळणी, गप्पा गाणी आणि शिक्षण, दवा पाणी ही केले मोफत, अभ्यासक्रम आखला सर्वांगीण. पुढे काय सांगू कथा व्यथा, पुढे काय सांगू कथा अन्यथा. गृहत्याग, पैशांचा अभाव, आकारलेली माझी शाळा अन्वेदना माझी, आकारलेली शाळा माझी अन्वेदना माझी. कुलूपबंद झाली आणि कुलूपबंद होता होता मीच जमीनदोस्त झालो. मी राजेश साबळे, उतूरकर, ठाणे. मी भिडेवाडा बोलतो. भिडेवाडा काळ स्वप्नात येऊन सांगत होता मला. भिडेवाडा काळ स्वप्नात येऊन सांगत होता मला. 250 वर्षापूर्वीचा म्हणे इतिहास सांगतो तुला. समाजात होते कर्मठ लोक, त्यांचे विचार होते खोलचट. समाजात होते कर्मठ लोक, त्यांचे विचार होते खोलचट. आणि स्त्रियांनी म्हणे शिकायचे नाही असे म्हणत होते वेळपट. रांधावाडा उष्टी काढा हेच काम म्हणे त्यांचे. म्हणून विरोध करता फुल्यांना युद्ध पेटले विचारांचे. पुण्यात भरली पहिली शाळा भिडेवाड्यात मुलींची. आणि 250 वर्ष झाली आठवण येते सावित्री फुल्यांची. विचार केला होता पक्का, विरोध काढला मोडून. आणि सावित्रीच्या शाळेत मुलींनी शिक्षण घेतले शिकून. एक महिला शिकली तर कुटुंब सारे शिकते. एक महिला शिकली तर कुटुंब ही सारे शिकेल. अडाणी पण जाऊन समाजात थोडं मान तरी मिळेल. पोटी नव्हते संतान तरी या स्त्रियांसाठी झटल्या. आणि अंगावर फेकली चिखलमाती तरी मागे नाही हटल्या. सावित्रीने क्रांती केली म्हणून क्रांतिज्योती झाल्या. सावित्रीच्या लेखी शिकून उच्च पदावर गेल्या. स्त्री शिक्षणाचे लावले रोग, त्याचा तर वटवृक्ष झाला. पण तोच भिडेवाडा सोसतोय दुःखाच्या मरण काळा. महिलांची झाली प्रगती पण पडझड भिडेवाड्याची. महिलांची झाली प्रगती पण पडझड भिडेवाड्याची. कोण सांगेल भिडेवाड्याला ही जबाबदारी कोणाची? धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे सावित्री बोलते. लेकरांनो, मी तुमची आई सावित्री बोलते. लेकरांनो, मी तुमची आई सावित्री बोलते. माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर खोलते. महात्मा ज्योतिबा फुले माझे पती झाले माझे गुरु. महात्मा ज्योतिबा फुले माझे पती झाले माझे गुरु. संसारासह भिडेवाड्यामध्ये शिक्षण कार्य केलं सुरू. मुलींची शाळा या एकाच ध्येयाने मनात केलेलं घर. मुलींची शाळा या एकाच ध्येयाने मनात केलेलं घर. त्यासाठी दगड धोंडे शेण गोळा झेलले अंगावर. म्हणून आज ज्ञानाचं फूल वादळातही डोलते. लेकरांनो, मी तुमची आई सावित्री बोलते. मुलींच्या कलागुणांना वाव द्या, ती घालेल आकाशाला गवसणी. मुलींच्या कलागुणांना वाव द्या, ती घालेल आकाशाला गवसणी.
तिच्यातही क्षमता आहे, लाट मारेल तिथं काढायचं पाणी. पोरींनो, शिक्षणासोबत संस्कारांमध्येही पडून देऊ नका खंड. पोरींनो, शिक्षणासोबत संस्कारांमध्येही पडून देऊ नका खंड. पण योग्य न्याय मिळत नसेल तर अन्यायाविरुद्ध पुकारा बंड. मग बघा हुकुमशाही सुद्धा कशी हालते. मग बघा हुकुमशाही सुद्धा कशी हालते. लेकरांनो, मी तुमची आई सावित्री बोलते. लेकिनो, फक्त चूल आणि मूल यातच अडकू नका. लेकिनो, फक्त चूल आणि मूल यातच अडकू नका. ज्ञानाच्या महासागरात रोज नवीन काहीतरी शिका. स्वातंत्र्य सन्मान मिळण्यासाठी विचार कर्तृत्व हवं करारी. स्वातंत्र्य सन्मान मिळण्यासाठी विचार कर्तृत्व हवं करारी. सकारात्मक विचाराचा पाया रुजून तू घे भरारी. मग बघ तुला कोण कसं झेलते. मग बघ तुला कोण कसं झेलते. लेकरांनो, मी तुमची आई सावित्री बोलते. माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर खोलते. माझ्या मनाचा दरवाजा आज तुमच्या समोर खोलते. लेकरांनो, मी तुमची आई सावित्री बोलते. धन्यवाद. पाऊल ठेवताच वाड्यात ऐकलं सूर वाड्यातून. आजूबाजूला पाहता नाही दिसले कोणी नजरेतून. चक्क म्हणाला मज पोरी, नाही दुसरं कोणी इथे खडा. सांगतो गोष्ट सावित्री आईची, हो मीच बोलतो भिडेवाडा. ऐटीत झालो मी उभा सज्ज. शाळा पहिली मुलींचीच खरी. ज्योतिरावांची दूरदृष्टी पाहता हर्षलो मणी एकच नंबरी. बाबा सांगे सावित्रीबाई आल्या. आनंद माझा गगनाला भिडला. मुलगी शिकता कुटुंबही शिकते. मंत्र आई बाबांनी मणी कोरला. ऐकत होतो कर्मकांडांचे बोलणं. सावित्री आईला अडविणाऱ्यांचे मनातील क्रोध सदा वाढत. त्यांच्या अधर्मच घडला असे म्हणणाऱ्यांचे. बंडखोर सावित्री आईनेही दिला परखड जबाब त्या राक्षसाला. सोडला ना शिकविण्याचा ध्यास. पूर्ण केले ज्योतिबांच्या स्वप्नाला. क्रांती ज्योती सावित्रीच्या लेकींनी अनेक मोर्चाचे केले आयोजन. भिडेवाडा स्मारक व्हावे नव्याने. सदाच असायचे त्यांचे प्रयोजन. ऐतिहासिक क्रांतीचे ठिकाण हे जपलेच पाहिजे पिढ्यानपिढ्या. प्रेरणादायी सावित्री आईची महती समजावी सदाच पिढ्यानपिढ्या. शहारुणी अंग डोळ्यात पाणी. नैनी दिसला संसाराचा गाडा. जो येईल त्यास सांगतो कहाणी. हो बोलतोय मीच भिडेवाडा. सावित्री आईची कहाणी अनोखी. ऐकता कांचन भिडेवाड्याकडून. प्रणाम करते भिडेवाड्यास अन भूमीला इथल्या मग माथा टेकवून. भूमीला इथल्या मग माथा टेकवून. खूप खूप धन्यवाद. बोलला सावित्रीची लेक तू थांब जराशी. सावित्रीची लेक तू थांब जराशी. पुरी झाली तुझी काशी आता बोल माझ्या पाशी. पुरी झाली तुझी काशी आता बोल माझ्या पाशी. खूप शिकली मोठी झाली रूप तुझे खास ग. खूप शिकली मोठी झाली रूप तुझे खास ग. तरी वाटते अजून सुद्धा रूढीची तू दास ग. तरी वाटते अजून सुद्धा रूढीची तू दास ग. सक्षम झाली सबला झाली तुझ्यात सारी शक्ती. सक्षम झाली सबला झाली तुझ्यात सारी शक्ती. तरी वाटते अजून सुद्धा तुझ्यात अंधभक्ती. तरी वाटते अजून सुद्धा तुझ्यात अंधभक्ती. ज्ञानी झाली गुणी झाली प्रयत्नांची कास ग. ज्ञानी झाली गुणी झाली प्रयत्नांची कास ग. तरी वाटते अजूनही नाही स्वतःचा विश्वास ग. तरी वाटते अजूनही नाही स्वतःचा विश्वास ग. म्हणून म्हणतो बाळा मी भिडेवाडा. म्हणून म्हणतो बाळा मी भिडेवाडा. वाचली असेल कधीतरी तुझी पहिली शाळा. वाचली असेल कधीतरी तुझी पहिली शाळा. सावित्रीच्या लेखणीने ज्योतिबाच्या कर्तृत्वाने. सावित्रीच्या लेखणीने ज्योतिबाच्या कर्तृत्वाने उजळले भाग्य माझे. उजळले भाग्य तेच सदैव दैवत माझे. तेच माझे आराध्य.
विचार करून रडतो आता स्वप्न त्यांचे अधुरे. त्याग त्यांचा असाच बाबा वाया जाणार का रे? त्याग त्यांचा असाच बाबा वाया जाणार का रे? प्रवास त्यांचा जाणून इथून सावित्रीची लेख. कधीच नाही कुठेच झुकले का रे त्यांचे नेक. कधीच नाही कुठे झुकले का रे त्यांचे नेक. सनातनांच्या विचारांनी बेघर झाला बाप. पाखंडांनी त्रास देऊन केले मोठे पाप. अंगरक्षक उभा ठाकला लहूची उस्ताद. सनातनांच्या विचारांनी बेघर झाला बाप. उस्मान शेख प्रतिमा बिने दिली मोठी साध. इथेच शिकली मोठी झाली मुक्ता माझी थोर. पुस्तके लिहून केला प्रहार जाती प्रथेवर. पोरी पोरी याच शाळेसाठी बलिदान बाहुलीचे फक्त तुझ्यासाठी. बलिदान बाहुलीचे फक्त तुझ्यासाठी. अरूप माझ्या या रूपाला हसली असतील तुरी. अरूप माझ्या या दीन रूपाला हसली असतील तुरी. नव आशेच्या रूपाने खचणार नाही मी. नवरूपाच्या आशेने खचणार नाही मी. आहे अजूनही आहे शिल्लक माणुसकीची नाती. आहे अजूनही आहे शिल्लक माणुसकीची नाती. लढत आहे असेच वीर फक्त माझ्यासाठी. फक्त माझ्यासाठी. सरकारने आता दखल घेतली माझी. 175 वर्षांनी तब्बल 13 वर्षांची याचिका सफल झाली माझी. पोरी या माझ्या दिनरूपाचे आता रूपही बदलेल ग. माझ्या या अरूपाचे रूपही बदलेल ग. सावित्री माईचे स्मारक होऊन मनामनात मी रुजेल ग. तेव्हा मी माझा नसेल. प्रत्येकाच्या हृदयात मी असेल. क्रांतीची ज्योत पेटवण्यासाठी. पोरी क्रांतीची ज्योत पेटवण्यासाठी. नवी पिढी घडवण्यासाठी. नवी पिढी घडवण्यासाठी. लेकी हीच माझी उत्क्रांती. हीच माझी उत्क्रांती. जय सावळ, जय ज्योती, जय क्रांती. मी विलास वानखडे, कारंजा घाटगे, जिल्हा वर्धा येथून आलेलो आहे. सध्या हल्ली मुक्काम पुणे येथे आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे आणि 2 मराठी सिनेमात काम केलेलं आहे. एक नील आणि यशवंत. नील सिनेमाचे डायरेक्टर आताच या ठिकाणी होते संजय सिंगलवार, जे विश्व साहित्य संमेलनाचे संयोजक आहे. आणि आज टीव्हीवर जो जुना फर्निचर चित्रपट आलेला आहे त्याचे सह डायरेक्टर पियुष फुंडे हे माझ्या यशवंत चित्रपटाचे डायरेक्टर आहेत. धन्यवाद. कविता सादर करतोय ज्योती सावित्री. फुले दाम्पत्य भूतलावर जन्मले. शिक्षणाचे दार केले आम्हा फुले. करूया वंदन ज्योती सावित्री फुले. ज्योती सावित्री फुले. झिजले स्वतः अत्याचार पचवून. झिजले स्वतः अत्याचार पचवून. साक्षरही केले अक्षर गिरवून. साक्षरही केले अक्षर गिरवून. भिडेवाडा पुण्यात पहिली शाळा काढून. शिक्षकही बनले सावित्री ज्योती सोबत घेऊन. शिक्षकही बनले सावित्री ज्योती सोबत घेऊन. शाळा काढली शिक्षकही बनले. कुणासमोर कधी नाही नमले. म्हणून जनतेचे आदर्शही बनले. शोषितांचे सारे दुःखही जाणले. शोषितांचे सारे दुःखही जाणले. दीनदलितांचे कैवारीही बनले. म्हणून बाबासाहेबांनी गुरुदया मानले. दाखविला मार्ग स्वाभिमानाने जगण्याचा. आरंभही केला स्त्री शिक्षणाचा. जागृत केला आमचा स्वाभिमान. वाढविला समाजात तुम्ही सन्मान. तुम्ही सन्मान. म्हणून सर्वांना असे अभिमान. दांभिकतेवर तुम्ही केली मात. दांभिकतेवर तुम्ही केली मात. पेरले सत्यशोधकी विचार मनात. क्रांती सूर्य क्रांती ज्योती तुम्ही या देशात. क्रांती सूर्य क्रांती ज्योती तुम्ही या देशात. तुम्हामुळेच बोलू लागला विश्वास भिडेवाडा. तुम्हामुळेच बोलू लागला विश्वास भिडेवाडा. विश्वास भिडेवाडा. विश्वास भिडेवाडा. धन्यवाद. मी गोविंद श्रीमंगल लातूर भिडेवाडा बोलतोय. मुली करिता एक शाळा काढले ज्योतिबाने. काढले ज्योतिबाने. 1848 ला वाडा दिला भेड्याने.
1848 ला वाडा दिला भिड्याने. गोविंदराव खूप रागवले ज्योतिबावर, ज्योतिबावर. उच्च वर्णाच्या विरोधामध्ये तू जाऊ नको बर, उच्च वर्णाच्या विरोधामध्ये तू जाऊ नको बर. सदाशिव वाटे सदाशिव गोंडे यांनी दिला आधार, दिला आधार. अतिशूद्राच्या मुली शिकल्या या भिडे वाड्यावर, अतिशूद्राच्या मुली शिकल्या या भिडे वाड्यावर. मारमांगाची शाळा त्याने कार्यास नेली, कार्यास नेली. अतिशूद्राच्या मुलीसाठी त्याने रान पेटवले, अतिशूद्राच्या मुलीसाठी त्याने रान पेटवले. समान शिक्षण समान संधी दिली, समान शिक्षण समान संधी ज्योतिबाने दिली, ज्योतिबाने दिली. भिडेवाड्यातील शिक्षण गंगा जगा पुढे नेली, ज्योतिबा वाड्यातील शिक्षण गंगा जगा पुढे नेली. नमस्कार.